लाल बहादूर शास्त्री, घर एकीकडं, मध्ये गंगा नदी आणि पलीकडे शाळा. रोज काठावर जाऊन उभा राहायचे, नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे. पण परिस्थिती हलाखीची, गरिबीची, खिशात पैसे नसायचे. एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले. बराच वेळ उभा राहिले. नाविकांना विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? लाल बहादूर म्हटले, नाही. जा तुम्ही. का रे? पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोचायचे. परत काठावर कपडे घालायचे, वह्या पुस्तकं हातात आणि मग शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. संघर्ष तुम्हाला घडवतो. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, फिलिपाईन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली. आल्या आल्या वडिलांना म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप 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 अभिनंदन, खूप छान. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली, पण बाबा, आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना, माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, अभिनंदन, राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी. पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली, पण बाबा, आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पळणार ना, मग मला स्पोर्ट्सचे शूज लागतील. बाबा, घ्याल ना धावण्याचे बूट? वडील म्हटले, घेऊया. या महिन्याचा पगार आला ना की तुला स्पोर्ट्सचे शूज जरूर घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली. दिवस दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली. बाबा, स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही स्पोर्ट्सचे शूज घेतो म्हणालात, घ्या ना बाबा. 2 दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा. कधी घेणार? पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू खळायला लागले. आलेला हुंदका दाबत म्हणाले, बेटा, घ्यायचे होते ग शूज तुला, पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला. पैसे नाहीयेत बेटा माझ्याकडे, मला माफ कर. मी नाही घेऊ शकत बूट तुला. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सरदिशी तिथून निघून गेली. मला शूज नाहीत, मी आता पळणारच नाही. मला बूट नाहीत ना, मी धावणारच नाही, असा नकारात्मक विचार तिनं केला नाही. मी पळेन, मी धावेन आणि मी जिंकेनही, या ध्येयानं ती स्पर्धेत उतरली. सगळे स्पर्धेतले स्पर्धक स्पोर्ट्सचे कपडे घातलेले, स्पोर्ट्सचे शूज घातलेले आणि त्यांच्या रंगात उभा आहे ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे स्पर्धक एका रंगात उभा राहिले. प्रत्येकाच्या पायात स्पोर्ट्सचे शूज. या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे. स्वतःचे अनवाणी पाय पाहून तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज घालून ती उभा आहे. आणि बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धक पळायला लागले. ही अनवाणी पायाची रिहा धावू लागली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बेभान पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती 11 वर्षाची चिमुरडी पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. मला जिंकायचं आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते. या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला आणि या नाईके कंपनीनं जाहीर केलं, इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल. तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी. नाहीतर बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय होतं महाराजांकडे? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, होतं काही नाही.
पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुमचा लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाचा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत. मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात. त्यातून टेस्टोरिन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात. डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत, अजिबात नाहीत, अजिबातच नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. परवा